हॅलो, कसा वाटतोय आमचा भाग? आज परत आम्ही रानभाज्या गोळा करायला आलोय। आज बघूया कुठली रानभाजी सापडतीये। हे म्हटलं तर स्वार्थ, कारण एवढ्या छान निसर्गात आम्हाला भटकायला मिळतंय, आणि म्हटलं तर परमार्थ। परमार्थ कितपत आहे मला माहित नाही, की ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते। तर आज आम्ही जमलं तर चिचुरटी आणि पात्रीची भाजी दोन्ही गोळा करायला आलोय। माझा मागचा साईच्या मोहराचा व्हिडिओ बघितला असेल तर कसा वाटला ते सांगा। तुमच्या इकडे कुठल्या रानभाज्या मिळतात ते पण सांगा, आणि आज मी या चॅनलला सबस्क्राईब। ही फुलं कसली काय माहिती आहे? ही पांढरी गेल्यावर तुम्हाला नाही काय डोक्यात घातलेली? हा हा हा, शिरसिंगीच्या वडाच्या व्हिडिओला हे आहे। जवळून दाखवा, चिचोटीचं झाड, त्याला हे अशा प्रकारे फुलं येतात, आणि ही आहे चिचोटी। हे चिचोटी जांभळीच फुलं असतात का? जांभळीच फुलं असतात। आणि ते कुठल्या कुठल्या सीझन मध्ये असते? ह्या पावसाळ्याच्या सीझनला, ह्या एवढ्याच सीझनला येते। पावसाळ्यातलीच येणारी स्पेशली भाजी आहे, पित्तासाठी, त्याच्यानंतर शुगरसाठी, त्याचबरोबर म्हटलं पोटाची विकार, त्यासाठी अत्यंत उपयोगी असलेली। हातात घेऊन दाखवा। अजून काढूया की, अजून काढूया भरपूर। अच्छा, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ ताटे चोहीकडे, क्षणात पडते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे। हो हो हो, ही त्याची फुलं आहेत, ही पानं, काटे खूप असतात, जवळपास वांग्याच्या कुळीतलं झाड असल्यासारखं वाटतंय। ही त्याची फळ आहे, चिचुरटी। काय कसं करायचं उपयोग त्याचा? ह्याचा खरडा करतात, भाजी करतात। खरडा जसा आपण रेग्युलर मिरचीचा ठेचा करतोय, खरडा म्हणजे ठेचा, तर त्याच प्रकारे अगदी तीच सगळी सामग्री घालून ह्या खरडा सुद्धा, ह्याचा सुद्धा खरडा, चिचुरटीचा खरडा करता येतो। परताय लागतंय? हां, पूर्ण तेलात भाजून घ्यायचं, थोडंसं तेल टाकून। अखंड आहे असं? देठ नाही, देठ काढायचे, देठ काढून नुसत्या त्याच्या ह्याच्या बाजूला करायचे, आणि त्यानंतर मग त्याचा स्वच्छ धुवून घ्यायचं, आणि जसं आपण मिरचीचा ठेचा करतोय जवळपास तीच सगळी सामग्री वापरून तेलावर परतून ठेचा करायचा याचा। कोकणात मला वाटतं जास्त करून भाजी पण करतात, तर माझा आवडता स्पेशली ठेचा आहे। माझ्या मुलग्याचा आवडता, माझ्या लेकालाही प्रचंड आवडणारी ही भाजी। केवढ्या आल्यात बघा। हे समोरचं गौरीची तुरे ना, गौरीला वापरतात ते गुलाबी? तेरडा म्हणतात। गवर वेगळी, गवर आपल्याकडे नसते, गवर किटवडी भागात असते, हा तेरडा म्हणतात त्याला। अच्छा, पहिल्यांदा आजी पण गोळा करायचं नाही काय, त्याला आवडायची नाही भाजी, कडू हे असल्यामुळे। पित्तशामक, त्वचा विकार यासाठी उपयोगायचं, मधुमेह। सगळ्यात महत्त्वाचं काय, ही चिचुरटी चवीला जरी कडवट जरी असेल ना, तरी सुद्धा तोंडाला इतकी चव आणते। हा खरडा किंवा भाजीचे काटे, याचे काटे अत्यंत खूप जास्त टोकदार असतात। भाजी काढत असताना इतके त्याला काटे टोकदार असतात ना, की आतपर्यंत लागतात काटे, एकदम अत्यंत टोकदार काटे असतात ह्या भाजीला। जसं काय जवळपास मला वाटतं वांग्याचं, जसं वांग्याच्या कुळीतलंच कदाचित हे झाड असावं। त्याच्यावर काढताना जरासं सांभाळूनच काढावं लागतं। दाखवा, काठी दाखवा। हे काटे किती तीक्ष्ण काटा आहे बघा त्याचा, एकदम क्लोजअप घेता येईल। हे बघ किती तीक्ष्ण काटा आहे बघा त्याचा, जाणवतोय काय कॅमेरामधून कितपत जाणवतोय माहित नाही, तसंच त्याच्या खोडाला सुद्धा तितकेच काटेरी आहे। फूल जवळपास जसं वांग्याचं फूल असते ना, तसं जवळपास ह्याचं फूल आहे। टेस्ट करून, एकाची टेस्ट करून बघा कसं लागते, टेस्ट घ्या।
एक खाऊन बघते, एकच बघते. एकच खाऊन बघा, एकच खाल तेवढं खूप झालं. अत्यंत कळवट असणारी भाजी. खरा हे तोंड बघून खायचं थांबू नका. भाजी खा, करडा करून खा आणि मग सांगायची टेस्ट कशी लागते. आता ही भाजी करून नंतर दाखवते, नंतर त्यावेळेला टेस्ट सांगा त्याची. ओके, टू व्हीलर वरून आलोय. पाऊस पडत होता, मी हेल्मेट घातलं होतं, रेनकोट घातला होता, त्यामुळे आमच्या दोघींचं काय चर्चा झाली असेल आता. आपल्या दोघींचे केस फार विस्कटलेले दिसत आहेत.